नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारे अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर फेब्रुवारी 2025 या महिन्याचं करंट अफेअर आपण आज पाहतोय. बघूया, वेळ न दौडता सुरुवात करूया. काय राजकीय आणि घटनात्मक घडामोडी बघा. एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भात आपण याआधी एक न्यूज पाहिली होती, वन नेशन वन इलेक्शन. ओके, या संदर्भात एक चर्चा झाली होती, समिती बसलेली होती. ओके, त्यांनी दोन विधेयके मांडण्याची किंवा विधेयक मांडून घटनात्मक विधेयक बांधून घटनात्मक काही बदल सुचवण्यात आले होते. त्या अनुषंगाने 129वे घटनादुरुस्ती विधेयक कधी मांडले? 2024ला 17 डिसेंबर 2024ला लोकसभेत मांडले गेलेले आहे. कोणते? हे बिल आहे, विधेयक आहे. ओके, 129वे ओके लोकसभेत मांडले. 20 डिसेंबर 2024ला लोकसभेने बघा काय केलं, 39 सदस्यीय म्हणजे 39 लोकांची सदस्यांची एक संयुक्त संसदीय समिती, ओके, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन केलेली आहे. ओके, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये 27 लोकसभेचे आहेत आणि 12 राज्यसभेचे सदस्य आहेत. 27 आणि 12. आणि त्याचे अध्यक्ष आहेत पी चौधरी, भाजपचे आहे ते. ओके, पी चौधरी हे नाव महत्त्वाचं आहे आणि प्रश्न डायरेक्टली असा फ्रेम होऊ शकतो. एक तर कितवं बिल आहे ते? 129वे. ओके, आणि 129वे बिल कशासाठी मांडलेलं आहे? तर एक राष्ट्र एक निवडणूक जे लोकसभेत मांडले त्यानुसार एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष आहेत पी चौधरी आणि 39 सदस्य आहेत. ओके, त्यानंतर बघा, माजी न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम. ओके, हे काय झालेले आहेत? जे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे NHRC, ओके, 93ला झालेलं. ओके, त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत. 23 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली. कधी केली? 23 डिसेंबर 2024. 3 वर्षाचा कार्यकाळ असतो, आपण माहिती आहे, 3 वर्ष किंवा 70. ओके, हा कार्यकाळ असतो. आधीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. बघा, आधी अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. न्यायमूर्ती मिश्रा यांच्यानंतर NHRCचे दुसरे अध्यक्ष जे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेले नाही. ओके, 2019मध्ये जो नवीन कायदा आला NHRCचा, ओके, त्यामध्ये अध्यक्षांच्या संबंधित असतील, सदस्यांच्या संबंधित असतील, पूर्ण सदस्यांच्या संबंधित असतील किंवा जे सिलेक्शन कमिटी असेल याच्या संदर्भात काही बदल करण्यात आले. ओके, त्या 2019च्या बदलानुसार आधी काय होतं? रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया तोच अध्यक्ष होत होता. आता त्यामध्ये रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जजेस पण हा शब्द घालण्यात आला. त्यामुळे हे आता असे अध्यक्ष बनले ज्यांनी सरन्यायाधीश काम केलेले नाही. ओके, त्यामुळे इथून पुढे असं भरपूर वेळा हे पाहायला मिळू शकतं. न्यायमूर्ती मिश्रा झाले, मिश्रानंतर आता हे सुब्रमण्यम, आत्ताच्या सध्या सुब्रमण्यमची नियुक्ती झालेली आहे. जून 2019मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ओके, आणि तसेच सप्टेंबर 19 ते जून 23मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ओके, गेली 4 वर्ष ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याची घोषणा कोणी केली आहे? गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे. 72वी ईशान्य परिषद, ही ईशान्य परिषद जी आहे ती 72वी कुठे पार पडली? ईशान्येमध्ये अगरतळा, त्रिपुरा. ओके, बेळगाव काँग्रेस अधिवेशन जे 100वे इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं. ओके, स्वातंत्र्यापूर्वी ते त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अध्यक्ष महात्मा गांधी होते. बेळगावचा अध्यक्ष एक महात्मा गांधी एकमेव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ते म्हणजे बेळगाव 1924. लक्षात घ्या. ओके, प्रश्न फ्रेम होऊ शकतो. 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भारत पोल पोर्टल. बघा, भारत पोल पोर्टल इंटरपोल कसा आहे तशाच पद्धतीचं. फरार आरोपींचा मागोवा घेणे आणि आंतरराष्ट्रीय मदत सुलभ करणे. ओके, जे फरार आरोपी आहेत त्यांचा मागोवा घेऊन आंतरराष्ट्रीय मदत सुलभ करणे. जानेवारी 2025मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी त्याचे अनावरण केले आहे. CBIने विकसित केलेलं असून बघा, इंटरपोलला जोडण्याची ती परवानगी देते. ओके, म्हणजे एक त्याच्या प्रकारे इंटरपोल सारखंच आपल्यात भारत पोल. ओके, पण आंतरराष्ट्रीय त्यातून हेल्प जे असिस्टन्स आहे, ओके, इंटरनॅशनल लेवलला जे आरोपी आहेत वगैरे त्यातून त्यांचा त्याला असिस्टंटला मदत करण्यासाठी, ओके, हेल्प होण्यासाठी, त्यातून सुलभ होण्यासाठी हा भारत पोल पोर्टल चालू केलेला आहे. महत्त्वाचं काय तर फरार आरोपींचा मागोवा घेणे.
हेच महत्त्वाचं आहे. CBIने विकसित केले. त्यानंतर बघा उत्तराखंड आपल्याला माहिती आहे जानेवारी 2025 पासून बघा युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य. ओके. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई ओके आपल्याला माहीत आहे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी UCC लागू करावी का या संदर्भात एक समिती स्थापन केली होती रंजना प्रकाश देसाई आणि त्यांनी तसं त्या समितीने सूचित केल्याप्रमाणे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य बनलेले आहे जानेवारी 2025 पासून. ओके. सध्या 1867 जो पोर्तुगीज सिव्हिल कोड आहे त्यानुसार गोवा हे एकमेव राज्य आहे की तिथे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे. ओके. त्यानंतर बघा भुवनेश कुमार UIDAIचे CEO झालेले आहेत. ओके. UIDAIचे CEO कोण झालेले आहेत? भुवनेश कुमार. ओके. नीलकंठ मिश्रा हे अध्यक्ष अर्धवेळ अध्यक्ष नीलकंठ मिश्रा. UIDAIचे CEO कोण आहेत? युनिक आयडेंटिटी आहे आपल्याला माहिती आहे आधार बेस्ड जे आधारची जी ऑथेंटिसिटी असते ओके त्याची जी पॅरेंट कंपनी असं म्हणू शकतो. ओके. काय म्हणलं त्याला ओके. ते बघा काय फुल फॉर्म त्याचा युनिक आपल्याला माहिती आहे युनिक आयडेंटिफिकेशन आधारची जी आयडेंटिटी असते ना ती हेच आहे जे आधार एक आपलं नाव आहे आपण शासनाने दिलेलं नाव आहे पण त्या आधारचं एक फुल फॉर्म आहे तो UIDAIचा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. इन जनरल इन सेन्स आधार आपण म्हणतो ना. ओके. याचे अध्यक्ष CEO कोण बनलेले आहेत तर भुवनेश कुमार. ओके. तर बघा प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. कोण आहेत? प्रबोवो सुबियांतो. आता त्यानंतर बघा जागतिक घडामोडी इंडोनेशिया ब्रिक्सचा 10वा सदस्य बनलेला आहे जानेवारी 2025 पासून. ही न्यूज वेगळी आहे. ओके. ही न्यूज वेगळी आहे. ब्रिक्स ओके ब्रिक्स आपल्याला माहिती आहे आता पहिला पूर्वी 5 सदस्य होते. 2010ला साऊथ आफ्रिका ॲड झालेला होता नावानुसार ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका. ओके. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे 4 सदस्य ॲड झाले. ओके. 4 सदस्य ॲड झाले आणि 5वा एक सदस्य नंतर ॲड झाला तो म्हणजे कोणता तर इंडोनेशिया. ओके. तर कुठले सदस्य बघा इजिप्त त्यानंतर इथिओपिया त्यानंतर इराण त्यानंतर UAE आणि आता ॲड झाला तो इंडोनेशिया. म्हणजे हे ब्रिक्स I² आणि ह्यांना करणारा UAE युनाईट करणारा युनायटेड अरब एमिरेट्स. ओके. तर लक्षात ठेवा इथिओपिया इजिप्त इराण इंडोनेशिया आणि आता शेवटचा आहे तो 10वा आहे तो इंडोनेशिया आणि UAE आणि आपले 5 ओरिजिनली फाउंडिंग मेंबर तर आपल्याला माहितीच आहेत. ओके. असा ब्रिक्सचा हा 10वा सदस्य इंडोनेशिया झाला आहे. 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 कुठे पार पडणार आहे? भुवनेश्वर. ओके. बघा 18वे प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी आपल्याला माहिती होते. ओके. तर त्याचे अधिवेशन आहे ते 2025ला भुवनेश्वर येथे पार पडणार आहे. पूर्व भारतात प्रथमच आयोजित केलेले आहे. प्रमुख पाहुणे बघा त्रिनिदाद टोबॅगोचे अध्यक्ष प्रेसिडेंट त्यांचे क्रिस्टिन कार्ला कांगालू. त्रिनिदाद अँड टोबॅगो वेस्ट इंडिजच्या बेटांमधला हा देश आहे. ओके. क्रिस्टिन कार्ला कांगालू. ओके. त्याचे हे प्रमुख पाहुणे आहेत. संकल्पना काय बघा डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू अ विकसित भारत. ओके. डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन भारतीय डायस्पोरा जो बाहेर राहतो ओके त्यांचं ज्या कॉन्ट्रीब्युशन आहे विकसित भारतासाठी तो हा संकल्पना आहे. कोण येणार आहे तर त्रिनिदाद टोबॅगोचे क्रिस्टिन कार्ला कांगालू भुवनेश्वर येथे आयोजित केलेलं आहे. WTO 30वा वर्धापन दिन 1 जानेवारी 1995ला स्थापन झालेलं WTO त्याचा
2025ला 30वा वर्धापन दिन साजरा झालेला आहे. युगे युगीन भारत आणि फ्रान्सने जगातील सर्वात मोठे संग्रहालय स्थापन करण्यासाठी सहकार्यासाठी हा करार केलेला आहे. कोणी? भारत आणि फ्रान्स मोठे संग्रहालय स्थापन करण्यासाठी. माजी न्यायमूर्ती मदन लोकूर युनायटेड नेशन इंटरनल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष झाले आहेत. मदन लोकूर युनायटेड नेशनचे इंटरनल जस्टिस काउन्सिलचे. श्रीराम कृष्णन ट्रम्प यांचे सिनियर पॉलिसी ॲडवायझर ऑन AI वरचे जे सिनियर पॉलिसी ॲडवायझर म्हणून ट्रम्प आता आपल्या US चे प्रेसिडेंट आहेत. ओके, त्यांनी काय केले? सिनियर पॉलिसी ॲडवायझर AIचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे, त्यामुळे त्या AI वरचे सिनियर पॉलिसी ॲडवायझर म्हणून कोण आहे? श्रीराम कृष्ण भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. महाराष्ट्र आणि ADB यांच्यात किनारपट्टी संरक्षणासाठी 42 मिलियन डॉलरचा काय झालेला आहे? करार झालेला आहे महाराष्ट्र आणि एशियन डेव्हलप बँक यांच्या अंतर्गत किनारपट्टीच्या संरक्षणासाठी. ओके, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या अंतर्गत स्माईल कार्यक्रमासाठी 350 दशलक्ष डॉलर्स करार झालेला आहे. मग यातून उद्दिष्ट काय? व्यापक सुधारणा, पायाभूत सुविधा विकास आणि डिजिटलद्वारे लॉजिस्टिक क्षेत्राला वाढवणे. ओके, स्माईल कार्यक्रमासाठी 350 दशलक्ष डॉलरचा सुद्धा करार झालेला आहे. जयशंकर ट्रम्प यांच्या जो ओथ सेरेमनी होतं. ओके, डोनाल्ड ट्रम्प आता प्रेसिडेंट आहेत USचे. ओके, तर यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचं प्रतिनिधित्व कोण केलं? तर जयशंकर परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर, त्यांनी केलं. त्रिनिदाद टोबॅगो देश गँग हिंसाचारामुळे आणीबाणी जाहीर करणारा देश बनलेला आहे. बघा, आत्ता आपण काय बघितलेलं? त्रिनिदाद टोबॅगोचे जे अध्यक्ष आहेत कांगालू, ते आपल्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त प्रमुख त्यांची उपस्थिती असणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच देशामध्ये गँग हिंसाचारामध्ये आणीबाणी जाहीर केलेली आहे. वेगवेगळ्या महाराष्ट्राकडे बघा, सौर कृषी पंप योजना अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम आहे. ओके, सौर कृषी पंप योजना अंतर्गत आपल्याकडं मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आहे. ओके, आणि त्याच अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशी पण आपण एक योजना राबवतो. ओके, त्या योजनेअंतर्गत सबसिडी देऊन ओके सौर कृषी पंप योजनेची पुरवठा करतो शेतकऱ्यांना. ओके, आणि या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य ओके हे सर्वप्रथम आहे. 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन 2025 कुठे पार पडलं? नवी दिल्ली येथे. आकडे लक्षात घ्या, 98 नवी दिल्ली. अध्यक्ष कोण आहेत? तारा भवाळकर. ओके, तारा भवाळकर. ओके, अध्यक्ष तारा भवाळकर होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणे हा कार्यक्रम दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची सुद्धा उपस्थिती होती. तर हे मराठी साहित्य संमेलन पार पडलं. 97वे मराठी साहित्य संमेलन अंमळनेर जळगाव येथे. अध्यक्ष रवींद्र शोभणे होते. ओके, आणि 97 मराठी साहित्य अंमळनेर जळगाव येथे पार पडलं. 1 एप्रिल 2025 पासून राज्यात फास्टॅग मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. गाड्यांचे फास्टॅग स्टिकर हे टोल वसुली करण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्ग ते समुद्री घोड्याच्या प्रजनन केंद्राची स्थापना करणार आहे. बघा, महाराष्ट्र सरकार काय करणार आहे? सिंधुदुर्ग येथे समुद्री घोड्याच्या प्रजनन केंद्राची स्थापना करणार आहे सिंधुदुर्ग येथे. ओके, आर्थिक घडामोडी 95वी GST काउन्सिल बैठक जैसलमेर राजस्थान जैसलमेर. ओके, इथे 95वी GST काउन्सिल बैठक पार पडलेली आहे. त्यानंतर बघा SBIने काय केलं? त्यांच्या SBIच्या रिसर्च टीमने भारतातील 2012 पासून एक अंदाजे 11-12 पासून दरवर्षी SBI काय करते? पॉवर्टी रेट एस्टॅब्लिश करते. पॉवर्टी रेट त्यांचा SBI कॅल्क्युलेट करते. ओके, पॉवर्टी रेट कॅल्क्युलेट करते. ओके, म्हणजे 2012ला अंदाजे जो कॅल्क्युलेट केला होता. आता म्हणजे तसं पाहायला गेलं रुरलचा आणि शहर दोघांचा जर विचार करायला गेलं 2000 जो त्यांनी तर बघा हा आत्ताच आहे. एक मिनिट, इथं आयडिया देतो एक तुम्हाला. म्हणजे त्यांनी SBIने कॅल्क्युलेट केलेला हा आत्ताच आहे. त्यांनी 2011-12ला एक कॅल्क्युलेट केलेला होता आणि 2023चा. ओके, 2011-12चा जो त्यांनी रुरल पॉवर्टी सांगितलेला होता तो त्यांनी सांगितलं की 25.7. ओके, आणि
तोच 23चा रुरल पॉवर्टी त्यांनी 7.2% सांगितलेला आणि आत्ता 2024-25 त्यांनी सांगितलं की 4.86 म्हणजे आपल्याकडं पॉवर्टी रेट हा खूप कमी आलेला आहे आणि जी की चांगली गोष्ट आहे. एस बी आय एक मोठी बँक आहे, एक मोठी संस्था आहे असं म्हणू शकतो. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार हे पॉवर्टीचे रेट आहेत. त्याचबरोबर अर्बन पॉवर्टीमध्ये त्यांनी 2011-12ला जो रेट कॅल्क्युलेट होता, अर्बनमध्ये पॉवर्टी आपली 13.7% होती, ती 4.6%वर आलेली होती 23ला आणि आता ती अराउंड 4%वर आहे. ओके, तर हे जे रेट आहेत म्हणजे भारतातील दारिद्र्य कमी झालेल्याचा जो अहवाल जो मांडला एस बी आयने, त्यांच्यामध्ये त्याने हे तुलनात्मक आकडेवारी 2011-12 असतील, 23 असेल आणि 24 असेल अशी आकडेवारी त्यांनी मांडली. ओके, झेडमोर बोगदा बघा. झेडमोर म्हणजे काय, तर काय होतं, नाव का पडण्यामागं असा एक डोंगर क्रॉस करून असा झेड मार्ग होता. ओके, झेड प्रकारचा. ओके, मग तिथे काय केलं तर टनेल केला असा. ओके, आणि तो झेड क्रॉस करून झेड टाईपमध्ये जो रस्ता होता. ओके, जवळपास 9-10 किलोमीटरचा रस्ता असेल तो. ओके, जास्तच असेल तो, एक अंदाजे एक 15-16 किलोमीटरचा तो रस्ता होता. तो ह्या टनेलमुळे कमी झालेला आहे आणि श्रीनगर लेह हा जो नॅशनल हायवे 1 आहे त्या महामार्गावर 6.5 किलोमीटरच्या बोगद्यामुळे श्रीनगर लडाखमधील अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे. तर हा बोगदा जोडतो सोनमर्ग आणि गगनगीर. ओके, या 2 ठिकाणांना जोडतो आणि श्रीनगर आणि लडाख यांच्यातील 6 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. हा बोगदा याजीवास हिमनदीखाली बांधण्यात आलेला आहे, हिमनदीच्या खाली बांधलेला आहे. ओके, उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी 2025ला केलेलं आहे. सोनमर्ग बोगदा महामार्ग लांब 6.5 किलोमीटर. ओके, किसान कवच बघा. किसान कवच हा भारतातील पहिला कीटकनाशक विरोधी बॉडी सूट आहे. ओके, किसान कवच गुगलवर तुम्ही सर्च करून बघा. ओके, किसान कवच, तर तुम्हाला एक इमेज मिळेल आणि आत्ता अलीकडेच आपले जे कृषी मंत्री होते त्यांनी तो लॉन्च केलेला होता किसान कवच आणि त्याची प्राईस अराउंड 400 आहे. त्यामध्ये तुम्हाला मास्क असेल, एक चांगल्या पद्धतीचं एक असं पूर्ण बॉडी कव्हर होणारं, पूर्ण हाताच्या ग्लोव्सपर्यंत एक जॅकेट आहे, पूर्ण मास्क आहे आणि पूर्ण बॉडी कव्हर होणारं एक जॅकेट आहे, जेणेकरून तुम्ही कीटकनाशकांची फवारणी करतात त्यावेळी त्याचा प्रादुर्भाव तुमच्या स्वतःच्या शरीरावर होऊ नये यासाठी हा कीटकनाशक विरोधी बॉडी सूट आहे. ओके, किसान कवच. सिक्कीम भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर बघा. सिक्कीम भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर, भारतातील पहिले पूर्णपणे सेंद्रिय राज्य आहे सिक्कीम. ओके, आणि त्यांचे पहिले सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर कुठे, सिक्कीममध्ये झालं आहे. सेंद्रिय राज्य 2017ला हा दर्जा देण्यात आलेला होता. जम्मू रेल्वे विभाग. ओके, जानेवारी 2025मध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि हा रेल्वेचा 17वा विभाग आहे, जो रेल्वेचा नॉर्थ झोन आहे. ओके, त्यामध्ये ही विभाग नॉर्थ झोनमध्ये एक विभाग आणखीन ॲड झालेला आहे, त्याचं नाव आहे जम्मू रेल्वे विभाग. 6वा विभाग हा नॉर्थमध्ये होणार आहे. ओके, 6वा विभाग हा झालेला आहे नॉर्थ झोनमध्ये. 17 झोन आहेत ना, त्या 17 झोनमधला एक नॉर्थ झोन आहे. त्या नॉर्थ झोनमध्ये एक नवीन विभाग ॲड झाला आहे, तो म्हणजे जम्मू रेल्वे विभाग. बघा, अंजीखाड पूल 331 मीटर उंच पूल आहे. हा पूल भारतातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल आहे. केबल स्टेट रेल्वे पूल आहे भारतातील. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वेचा भाग आहे. केबल स्टेट रेल्वे पूल कुठला, अंजीखाड पूल. ओके, जम्मू काश्मीरमध्ये. नागपूर भारतातील पहिल्या बायो बिट्युमेन राष्ट्रीय महामार्गाचे नितीन गडकरी यांनी उद्घाटन केले. कुठं, NH44 नागपूरमधून केलेला जो पहिला बायो बिट्युमेन महामार्गाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. NH44 लक्षात घ्या. NH1 बघितलं, NH44 बघतोय आता आपण. ओके, प्रोजेक्ट विस्तार. विस्तार म्हणजे काय, तर व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस. अशी एक व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम आहे जी तुमच्या ॲग्रिकल्चर रिसोर्सला ॲक्सेस करते. ओके, तर हा प्रोजेक्ट कोणाचा आहे बघा, IIT मद्रास आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. ओके, IIT मद्रास आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी ती फोटोग्राफ घेऊन केलेला आहे. भारताचे
डिजिटलायझेशनद्वारे कृषी विस्तार प्रणालीची कार्यक्षमता वाढवणे. म्हणजे कृषी विस्तार वाढवण्यासाठी डिजिटलायझेशनचा यूज कसा चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी प्रोजेक्ट विस्तार आणला आहे IIT मद्रास, हे लक्षात ठेवा, आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. कन्याकुमारी भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल. किती लांब आहे? 77 मीटर लांब आहे, पण समुद्रावरील काचेचा पूल आहे. ओके, ट्रान्सपरंट आहे. तो कुठे? कन्याकुमारी. रेल्वे स्टेड पूल बघितला आपण. ओके, आणि आता काचेचा पूल. ओके. विश्वनाथ गोलदार समिती बघा, विश्वनाथ गोलदार समिती महत्त्वाची आहे. GDP आधारवर्ष सुधारणे यासाठी 26 सदस्यीय समिती आहे. 2011-12 पासून 22-23 हे आधारवर्ष सुधारण्यासाठी विश्वनाथ गोलदार समिती स्थापन केलेली आहे. 2011-12 पासून बघा 2016-17, 19-20. ओके, अशा आता, आणि हा तिसरा अटेम्प्ट आहे 2022-23. ओके, हे 3 आधारवर्ष सुचवण्यासाठी आत्तापर्यंत 3 समित्या येऊन गेली, 3 समित्या आलेल्या आहेत. ही तिसरी समिती आलेली आहे. बघूया कोणता आधारवर्ष घेतात. ओके, त्यानंतर प्रोफेसर रमेश चंद समिती WPIचे आधारवर्ष सुधारणे. ही 18वी समिती, 18 सदस्यांची समिती आहे. WPIचं जे आधारवर्ष आहे, ओके, WPIचं आधारवर्ष 2011-12 आहे, तर त्याचं आधारवर्ष 2022-23 करण्यासाठी ही समिती आहे. CPIचं आधारवर्ष आपल्याला माहिती आहे 2012 आहे. ओके, WPIचं 11-12. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर बघा सामाजिक घडामोडी. एक मिनिट. के. राधाकृष्णन समिती, इस्रोचे माजी अध्यक्ष, NTA संस्थेत व्यापक सुधारणा करण्यासाठी शिफारस केली आहे. ओके, आणि 7 सदस्य समिती आहे, आणि त्याचा अहवाल डिसेंबर 2024ला दिला आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन. ओके, के. राधाकृष्णन हे इस्रोचे माजी अध्यक्ष होते. त्यांची समिती, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती बसली होती, आणि NTA संस्थेत त्यांनी नॅशनल टेस्टिंग असोसिएशन एजन्सी जी आहे त्या संस्थेत व्यापक सुधारणा करण्यासाठी ही शिफारस केलेली आहे. जून 2024मध्ये ही स्थापना केली होती. त्यांनी डिसेंबरला अहवाल दिलेला आहे. ओके, के. राधाकृष्णन समिती. महाकुंभ मेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 प्रयागराज UP येथे महाकुंभ मेळा बहुचर्चित असं झालेला आहे. ओके, 2025ला तो झाला. 6.1. ओके, बघा 6.1 या नामक 11 भारतीय भाषांमध्ये भाविकांना मदत करण्यासाठी हे ॲप होतं. ओके, महाकुंभ मेळा 2025 निमित्ताने जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा. ओके, दर 12 वर्षांनी 4 पवित्र स्थळांवर आयोजित केला जातो. दर 12 वर्षांनी. ओके, हरिद्वार असेल, जी गंगा नदी, उज्जैन, क्षिप्रा नदी, नाशिक, गोदावरी. ओके, नाशिक किंवा त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी. ओके, तो आणि एक मुद्दा नवीनच चालू झालेला आहे, नाशिक एक त्र्यंबकेश्वर. ओके, प्रयागराज गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर प्रयागराज या ठिकाणी हा महाकुंभ मेळा होतो. ओके, ह्या 4 ठिकाणी 12 वर्षांनी होतो. महाकुंभ मेळा दर 144 वर्षांनी प्रयागराज येथे साजरा केला जातो. महाकुंभ मेळा, कुंभमेळा असतो, पण महाकुंभ मेळा हा प्रयागराज येथेच 144 वर्षांनी साजरा करतात. 2026 AICTEचे AI वर्ष. AICTE आपल्याला संस्थामध्ये, तर 2026 हे त्यांचे AI वर्ष आहे. उत्तराखंड योग धोरण जाहीर करणारे पहिले राज्य. बघा, युनिफॉर्म सिव्हिल कोड चालू करणारे पहिले राज्य 2025ला जानेवारी. योग पॉलिसी लागू करणारे उत्तराखंड पहिले राज्य. बेंगळुरू येथे उबरने महिलांसाठी मोटो वुमन नावाची बाईक टॅक्सी चालू केली आहे. बेंगळुरू येथे मोटो वुमन नावाची बाईक टॅक्सी कोणासाठी आहे? ही ओनली फॉर वुमेन. ओके, महिलांसाठी. ब्लिंक IT कंपनीने गुरुग्राम येथे 10 निःशुल्क रुग्णवाहिका सुरू केलेल्या आहे. ओके, कुणी? ब्लिंक IT कंपनीने गुरुग्राम येथे निःशुल्क रुग्णवाहिका. फराळ सखी मीरा भाईंदर मनपाने महिला उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका. ओके, या मैत्रीण महिला उद्योजकांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. जैन बेटा मूल. ओके, हे 1 जानेवारी 2024 रोजी ऐझवाल मिझोराम येथे भारतातील पहिले मूल जन्माला आले. ओके, जैन बेटा म्हणजे 2025 ते 2029 याला
कालखंडाला जैन बेटा असं म्हणण्यात आलेलं आहे, जैन बेटा. ओके, तर ह्या कालखंडातील जे पहिले मूल आहे भारतातील ते मिझोराम येथे जन्माला आले आहे. ओके, 1 जानेवारी 2024ला. पार्थ योजना, मध्य प्रदेशची ही पार्थ योजना राज्यातील तरुणांना सैन्य, पोलीस, निमलष्करी दलात भरतीसाठी प्रशिक्षण देणे. पार्थ योजना यासाठी कोणती आहे? पार्थ योजना कोणत्या राज्याची आहे? मध्य प्रदेश. पार्थ म्हणजे पोलीस, आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग हुनर. ओके, यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे. ओके, तर बघा सामाजिक घडामोडीपर्यंत आपण ह्या भागात इथे थांबू आणि आत्ता आपण ज्या घडामोडी घेतल्यात त्याचं रिव्हिजन करू. आपण पहिल्यांदा काय न्यूज बघितलेली? एक राष्ट्र एक निवडणूक. ओके, 129वे विधेयक मांडले गेले. ओके, लोकसभेत मांडले गेले. ते लोकसभेने 39 सदस्यीय JPC स्थापन केली. 27-12 अशी संख्या होती. PP चौधरी भाजपचे आहेत, ते JPCचे अध्यक्ष. व्ही सुब्रमण्यम NHRCचे अध्यक्ष झाले आहेत. याआधी अरुण कुमार मिश्रा होते, जे की सरन्यायाधीश म्हणून काम केलेले नव्हते. असे हे आता व्ही सुब्रमण्यम दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत. तिथे त्यांनी हिमाचल प्रदेश आणि यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट म्हणून काम केलेलं होतं. मार्च 2026पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याची घोषणा अमित शहांनी केलेली आहे. बेळगाव काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्ष झाले. 1924ला महात्मा गांधी अध्यक्ष होते. भारत पोल पोर्टल फरार आरोपींचा मागोवा घेण्यासाठी इंटरपोलच्या भरतीवर CBIने हे विकसित केलेलं आहे, भारत पोल पोर्टल. ओके, त्यानंतर बघा उत्तराखंड जानेवारी 2025 पासून UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे पहिले राज्य. भुवनेश कुमार UIDAIचे CEO. प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष 2025. ओके, त्याच इंडोनेशिया ब्रिक्सचा 10वा सदस्य बनलेला आहे. 18वे प्रवासी भारतीय अधिवेशन भुवनेश्वर येथे पूर्व भारतात प्रथमच. त्रिनिदाद टोबॅगोची क्रिस्टीन कार्ला कांगालो प्रमुख पाहुणे. ओके, डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत संकल्पना. युगेन भारत आणि फ्रान्सने सहकार्य केले की करार केलेला आहे की मोठे संग्रहालय स्थापन करायचं. न्यायमूर्ती मदन लोकूर युनायटेड नेशन इंटरनल काउन्सिल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष. श्रीकृष्णन ट्रम्पचे ॲडवायझर AIवरचे. महाराष्ट्र ADBने 2 करार केले आहेत, किनारपट्टी संरक्षणासाठी आणि स्माईल कार्यक्रमासाठी. ओके, जयशंकर ट्रम्पच्या शपथविधीला भारताचे प्रतिनिधित्व. त्रिनिदाद टोबॅगोमध्ये गँग हिंसाचारामुळे आणीबाणी. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 नवी दिल्ली येथे पार पडलं. तारा भावळकर अध्यक्ष होत्या. ओके, 97वे अंमळनेर अध्यक्ष रवींद्र शोभणे. 1 एप्रिल 2025 पासून राज्यात फास्टॅग बंधनकारक. सिंधुदुर्ग येथे समुद्र घोड्यांच्या प्रजनन केंद्राची स्थापना करणार आहे महाराष्ट्र सरकार. 95वी GST काउन्सिल बैठक जैसलमेर. SBIचं दारिद्र्य कमी झाल्याचा अहवाल आणि त्यानुसार 4.86 आणि 4.9% दारिद्र्य सध्या असल्याचं SBIने सांगितलं आहे रुरल आणि अर्बनमध्ये अनुक्रमे. झेडमोर बोगदा सोनमर्ग येथे श्रीनगर लेह NH1 मार्गावर 6.5 किलोमीटर लांबीचा आहे. ओके, सोनमर्ग गगननगर या ठिकाणी जोडणारा याजिवा सिम नदीखाली बांधण्यात आलेला आहे. श्रीनगर लडाख अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे यातून. ओके, नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे. किसान कवच भारताचा पहिला कीटकनाशक विरोधी कवच आहे. सिक्कीम पहिले सेंद्रिय मत्स्यव्यवसाय क्लस्टर उभारणारे पहिले राज्य. पहिले परिपूर्ण सेंद्रिय राज्य पण आहे ते. ओके, जम्मू रेल्वे विभाग नॉर्थ झोनमध्ये 17वा नवीन विभाग जम्मू रेल्वे विभाग चालू करण्यात आलेला आहे. अंजीखाड पूल हा पहिला पूल भारतीय केबल स्टेट रेल्वे पूल आहे. 331 मीटर उंच. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वेचा भाग आहे. नागपूर भारतातील पहिल्या बायोबिट्युमेन नॅशनल महामार्गाचे. बायोबिट्युमेन रोड होते पण नॅशनल महामार्गाचे उद्घाटन NH44ला नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. ओके, त्यानंतर प्रोजेक्ट विस्तार IIT मद्रास आणि शेतकरी मंत्रालय. ओके, यांनी हा प्रोजेक्ट विस्तार आणलेला आहे. व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस. कन्याकुमारी भारतातील पहिला काचेचा पूल समुद्रावरील 77 मीटर लांब. विश्वनाथ गोलदार समिती GDP आधारवर्षी सुधारण्यासाठी 2022-23 करण्यासाठी समिती आहे. प्रोफेसर रमेश चांद WPI आधारवर्षी सुधारण्यासाठी ही समिती आहे. के राधाकृष्णन समिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA मध्ये संस्थात्मक सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी अध्यक्ष राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. महाकुंभमेळा कुठे झाला? प्रयागराज. ओके, 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025. सहाय्यक ॲप होतं मदत करण्यासाठी, दर 12 वर्षांनी होतो. ओके,
कुंभमेळा तर 12 वर्षांनी हा होतो. 2026 AICTE AI वर्ष उत्तराखंड योग धोरण जारी करणारे पहिले राज्य बेंगळुरू. उबरने महिलांसाठी मोटो वुमन नावाचे बाईक टॅक्सी उपक्रम चालू केला त्याला बेंगळुरूमध्ये. ओके, त्यानंतर बघा फराळ सखी मीराबाई यांचा मानपाचा कार्यक्रम. जैन बेटा मूल पहिले मूल ऐझवाल मिझोराम येथे भारतातील पहिले मूल जैन बेटा जनरेशनचे 2025 ते 2029 हा जैन बेटा जनरेशन असणार आहे. पार्थ योजना मध्य प्रदेशमध्ये सैन्य पोलीस निमलष्करी दलात भरतीसाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. पार्थ योजना कोणत्या राज्याची? मध्य प्रदेश. ओके, चलो, थँक्यू.